आधी होते ना 20 क्विंटल भी होऊ शकते 22 भी होऊ शकते 20 पर्यंत हायस्ट गेला 20 पर्यंत हो ना 20 म्हणजे काहीच नाही आता त्याच्यात आणखी सुधारणा केली तर त्याच्यात भी अजून वाढ होऊ शकते आता तर या वर्षी तर जवळजवळ 70 नव्हता ना क्विंटल पेक्षा कमी यामध्ये तोच प्रॉब्लेम झाला की ते गॅप पडला होता पावसाचा तुम्ही क्वालिटी गिलिटी ठेवली फक्त बियाण्याची संख्या 10 नाही बियाची संख्या झाली पुढच्या वर्षी बघू ना पुढच्या वर्षी बघू तुम्ही फक्त अनुभव घेऊन पहा थोडीशी कसं टोकन पद्धतीने किंवा हे कोणती व्हेरायटी आहे साहेब? हे समृद्धी आहे. समृद्धी आहे. आणि कधी लागवड केलेली होती याची? माझी 10 जुलैची आहे. 10 जुलैची. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे समृद्धी सोयाबीन आहे. तर याला काय काय केलं तुम्ही? मी या समृद्धी सोयाबीनला 3 डे फ्रेशच्या फवारणी केल्या. अच्छा. फ्रेश त्यासोबत मल्टीप्लायर आणि कीटकनाशक. अच्छा अच्छा अच्छा. आता तुमचं ह्या पद्धतीत सोयाबीन बसलेलं आहे आणि माल पण चांगला लागलेला आहे. बरोबर आहे. अजून वेळ आहे याला आहे ना? वेळ आहे म्हणजे विषय मी शेंड्यावर पण दाणे भरवले. आणि हाईट किती आहे साहेब ह्या सोयाबीनची? मी याची हाईट थोडी कमी केली आणखी वाढली असते. 3 फूट 3.5 फूट 3.5 फूट हाईट आहे. बरोबर आहे. आणि याला तुम्ही डेफ्रेजचा वारंवार 3 फवारणीमध्ये वापर केला. बरोबर. कसं वाटलं तुम्हाला डेफ्रेश? डेफ्रेश एक नंबर आहे. चांगलं आहे. आणि हे कोणता एरिया आहे ते तुमचा? हे माझं मी देगावचा राहणार आहे. हा. आपण सध्या माझं शेत भिलवडी शिवारमध्ये आहे. बरं. भिलवडी तालुका नांदुरा. हां. जिल्हा बुलढाणा. अच्छा. तर हे जे सोयाबीन आहे हा हे जवळपास 2-3 वर्ष अगोदर आमचे राऊत साहेब आहेत त्यांना मार्केटमध्ये आमचे हा त्यांनी मला तिथं नेलं. हां. तुम्ही त्यांचं बियाणं म्हणजे ज्यांनी सोयाबीन तयार केलं चला बा ठीक आहे. तर त्यांच्याकडून मी मग त्यांनी उन्हाळ्यामध्ये जे बियाणं होतं ना त्यांनी मार्केटला विकायला आणलं होतं ते मी 2 किलो घेतलं त्यांच्याकडे. ते म्हणत तुम्ही जाण पेरा. ते काय आता आपण शेतकऱ्याचं घर काय लो ग्रेड होतं ते. तर आज रोजी मग मागच्या या चालू उन्हाळ्यामध्ये सोपानभाऊ खांडेकरकडनं मी हे सोयाबीन त्यांना अगोदरच मागवलं होतं. म्हटलं माझ्यासाठी ठेवा नाही काय तर आपण 1-1.5 एकर पेरू. तर 1.5 एकरसाठी माझा हा 1.5 एकराचा प्लॉट आहे. अच्छा. हा पूर्ण 1.5 एकराचा प्लॉट आहे. एरियामध्ये नाही साहेब सोयाबीन हे असं आपल्या सोयाबीनसारखं. अच्छा. म्हणजे ही व्हेरायटी पण तुम्हाला आवडली. म्हणजे कसं लाईव्ह दरवा खालचा आता लावा कमरीपर्यंत किती हा आता कमरीपर्यंत लावा किती हाईट ला आहे समज जमिनीपासून लावा ना कमरीपर्यंत. हा 3.5 फूट आहे. 3.5 फूट आहे. अच्छा अच्छा. आणि डे फ्रेश दाणे बा कसे भरले पूर्ण दाणे पण छान भरले. क्वालिटी ठेवते. कारण मी बॉटल काढून साहेब मी खूप कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरून पाहिले पण डे फ्रेश सारखं आजपर्यंत मला नाही खरंच आहे. डे फ्रेश आणि बरोबर. मल्टीप्लायर जबरदस्त कॉम्बिनेशन. चांगला आहे ना? कमी पैशात एकदम कमी कमी पैशात. आपला उद्देशच हा आहे कमी खर्चात शेती करा. बरोबर. त्याला जोड फक्त आपली द्या. तुम्ही काही वापरा याच्याशी काही बंधन नाही. फक्त डेफ्रेजची जोड जर दिली तर ऑटोमॅटिक तुमचा खर्च कमी होते. बिलकुल. कारण की पीक तुमचं असं राहते. हा. सगळ्यांच्या हातात घ्या. 2-2 बाटले घ्या. आता आपण सर्व शेतकरीच आहे. बरोबर आहे. आणि हा आता राऊत साहेब पण आहे. आपले पोकले साहेब आहे. खंडारे साहेब आहे. शेळके साहेब आहे. आपण आहात गावातील सर्व प्रतिष्ठित लोक आहे. आणि आपण प्रत्यक्ष हा प्लॉट पण बघितलेला आहे. आणि त्याच्यामुळं अजून आपण कपाशीचा पण प्लॉट पाहणार आहे ना. आज आपण आता हा प्लॉट बघितलेला आहे सोयाबीनचा समृद्धीचा. ठीक आहे. समाधान वाटलं आम्हाला इथे येऊन. आणि खरोखर सुंदर प्लॉट आहे. आणि तुम्ही जे डे फ्रेशला मदत केली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.